नमस्कार मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंगविषयी तुम्ही तर ऐकलेच असाल. कारण या मार्केटिंगविषयी खूप ठिकाणी चर्चा केली जात आहे. कारण की हा मार्केटिंगचा एक वेगळाच मॉडेल आहे आणि खूप साऱ्या कंपनीज या मार्केटिंग मॉडेलचा काही वर्षांपासून अवलंबसुद्धा करत आहेत. म्हणूनच तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगविषयी अवश्य जाणून घ्यायला पाहिजे. तेव्हाच तर तुम्ही याच्याशी जुळू शकाल आणि प्रॉफिट घेऊ शकाल. म्हणूनच आम्ही आज तुमच्यासाठी नेटवर्क मार्केटिंगविषयी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मग सुरू करूया. पहिले हे जाणून घेऊया की नेटवर्क मार्केटिंग काय आहे. नेटवर्क मार्केटिंग असा बिझनेस मॉडेल आहे जिथे लोक एका पिरॅमिड स्ट्रक्चर नेटवर्कच्या रूपाने सहभागी होतात आणि एका कंपनीच्या प्रोडक्टना विकतात. या नेटवर्कचा प्रत्येक डिस्ट्रीब्युटर म्हणजेच मेंबर्स एक इंडिपेंडेंट सेल रिप्रेझेंटेटिव्ह असतो. या नेटवर्कशी जोडणाऱ्यांना प्रोडक्ट विकल्यावर एक फिक्स्ड कमिशन मिळतो. या बिझनेस मॉडेलमध्ये प्रत्येक मेंबरला IBO म्हणतात, म्हणजेच इंडिपेंडेंट बिझनेस ओनर, म्हणजेच स्वतंत्र व्यवसायाचा मालक, जे ते स्वतःच्या बिझनेसला स्वतःच प्रमोट करत असतात. नेटवर्क मार्केटिंगमध्ये प्रोडक्ट डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचविले जाते, म्हणजेच डायरेक्ट सेल केले जाते. नेटवर्क मार्केटिंगला मल्टीलेवल मार्केटिंगसुद्धा म्हणतात. तसेच सेल्युलर मार्केटिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, कन्झ्युमर डायरेक्ट मार्केटिंग, रेफरल मार्केटिंग, होम बेस्ड बिझनेस फ्रँचायझिंग, चेन मार्केटिंग आणि काही फ्रॉड कंपन्या येत असतात मार्केटमध्ये. त्यामुळे काहीजण त्यांना स्कॅम स्कॅनलसुद्धा म्हणतात. ॲम्वे आणि टपरवेअर यांसारख्या जगप्रसिद्ध कंपन्या आपल्या प्रोडक्टना विकण्यासाठी नेटवर्क मार्केटिंगचा वापर करतात. तसेच भारतातील वेस्टीज, मोडीकेअर, MI लाईफस्टाईल, नॉसविच यासारख्या अनेक कंपन्या आपल्या प्रोडक्टना विकण्यासाठी नेटवर्क मार्केटिंगचा वापर करतात. आता एका उदाहरणाद्वारे नेटवर्क मार्केटिंगला समजूया. नॉर्मली मार्केटिंगमध्ये असे होते की कोणत्याही कंपनीचे तुम्ही प्रोडक्ट विकले तर त्यापासून तुम्हाला पेमेंट किंवा कमिशन मिळतो. पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये यापेक्षा थोडा वेगळा आणि ॲडव्हान्स आहे. कसा? तर या प्रकारे समजूया. समजा तुम्ही एका नेटवर्क मार्केटिंगची कंपनी जॉईन केला असाल आणि त्या कंपनीचा प्रोडक्ट तुम्ही तुमच्या मित्राला विकलात तर ती कंपनी तुम्हाला कमिशन देते. पण तुमच्या मित्राला तुम्ही जोडलात आणि त्यानेच त्या कंपनीचा प्रोडक्ट त्याच्या मित्राला विकला तर तुम्हाला काय वाटते, कमिशन कुणाला मिळेल? फक्त तुमच्या मित्राला? तर नाही. नेटवर्क मार्केटिंगमध्ये कमिशन तुमच्या मित्राला तर मिळेलच आणि त्याच्या कमिशनचा एक फिक्स्ड पर्सेंटेज तुम्हाला पण मिळेल. तर प्रश्न हा आहे की यावेळी कमिशन तुम्हाला कसं मिळेल? प्रोडक्ट तर तुमच्या मित्राने विकला आहे. हीच तर नेटवर्क मार्केटिंग आहे. तुमच्या नेटवर्कमधील जेवढेही लोक प्रोडक्ट सेल करत जातील तेव्हा तुम्हाला पण त्याचा कमिशन मिळत जाईल. याचप्रमाणे पिरॅमिड वाढत जातो, कारण नवीन नवीन लोकांना कंपनीचे प्रोडक्ट विकत असतात आणि त्यांना आपल्या पिरॅमिडमध्ये समाविष्ट करत असतात. असंच पिरॅमिड वाढत जातो आणि प्रत्येक मेंबरला त्याच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग कमिशन मिळत असतो आणि तो नवीन मेंबर्सच्या जोडत जाण्याने वाढत जातो. आता नेटवर्क मार्केटिंगच्या फायद्याविषयी समजूया. नेटवर्क मार्केटिंग या बिझनेस मॉडेलला फॉलो करणारी कंपनी किंवा ऑर्गनायझेशन आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग आणि सेल डायरेक्ट करते. यासाठी कोणत्याही डिस्ट्रीब्युटर चॅनलची मदत घेतली जात नाही, तर नॉन एम्प्लॉईड पार्टिसिपंटला जबाबदारी दिली जाते, जे प्रत्येक वेळी सेल करून कमिशन घेत असतात. या नेटवर्कशी जुळून काम करण्यासाठी खूप सारा पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा गरज नसते आणि वेळेचे बंधनसुद्धा नसते. यासारख्या बिझनेस मॉडेलमध्ये मेंबर्सना अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट आणि ऑफर्स पण मिळत असतात, कारण ते त्या कंपनीचे कंझ्युमर पण असतात. या बिझनेस मॉडेलमध्ये बाकी बिझनेस मॉडेलप्रमाणे जास्त ॲडव्हर्टाइजमेंट करण्याची गरज पडत नाही, कारण ॲडव्हर्टायझिंगच्या तुलनेत पर्सन टू पर्सन होणारी मार्केटिंग, म्हणजेच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होणारी मार्केटिंग ही जास्त इफेक्टिव्ह असते. या मार्केटिंग मॉडेलचा पिरॅमिड नेटवर्क खूप मोठा होत जातो आणि सोबतच प्रत्येक पार्टिसिपंटचा कमिशन पण वाढत जातो. हा नेटवर्क कम्युनिकेशन बेस्ड नेटवर्क आहे. यात पार्टिसिपंटला फिक्स सॅलरी दिली जात नाही. जो जेवढा जास्त आणि चांगला परफॉर्म करत जाईल तेवढाच जास्त कमिशन म्हणजेच प्रॉफिट कमवत जाईल. या मॉडेलमध्ये कोणीच कोणाचा बॉस नसतो. नेटवर्क मार्केटिंगचे एवढे सारे फायदे जाणून घेतल्यानंतर याला परफेक्ट मॉडेल समजू नये, तर याच्या दुसऱ्या बाजूने पण विचार करावा. कारण
कित्येकदा अशा कंपनीज पण मार्केटमध्ये येत असतात ज्या आपला फ्रॉड प्लॅन घेऊन येतात आणि लोकांना दाखवून आपल्याकडे आकर्षित करतात आणि त्यांचे पैसे घेऊन पळून जातात. यात जास्त मनी सर्क्युलेशनवाल्याच कंपन्या असतात. शारदा स्कॅम, स्पीक एशिया यांविषयी तर ऐकलेच असाल. असे अनेक फ्रॉड कंपनीज मार्केटमध्ये आल्यात आणि कित्येक करोडपती निर्माण करून रातोरात गायब पण झाल्यात. तर अशा कंपन्यांपासून सतर्क राहणे हे गरजेचे आहे. जरी तुमचा कोणता मित्र किंवा तुमचा रिलेटिव्ह जर तुम्हाला कोणत्याही कंपनीशी जुळायला सांगत असेल तर त्या कंपनीशी जुळण्यापूर्वी चांगली चौकशी करणे गरजेचे आहे. कोणत्याही नेटवर्क मार्केटिंगच्या कंपनीशी जुळण्यापूर्वी या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली पाहिजेत. त्या कंपनीचे प्रिन्सिपल काय आहेत, त्या कंपनीच्या फाउंडरचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, त्या कंपनीत ट्रेनिंग कशी दिली जाते, तुम्हाला त्या कंपनीचे प्रोडक्ट युजफुल वाटतात का, तुम्हाला त्या कंपनीच्या प्रोडक्टची क्वालिटी आणि प्राईस परवडणारी वाटते का, तुमच्या आसपासचे लोक त्या प्रोडक्टना खरेदी करतील का, त्या कंपनीच्या प्रोडक्टना इफेक्टिव्हली प्रमोट केलं गेलं आहे का, त्या कंपनीत फक्त प्रॉफिटविषयीच तर बोललं जात नाही ना, कंपनीत फक्त 2 लोक जोडण्यावरच फोकस केलं जात नाही आहे ना. यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतल्यानंतर समजेल की कंपनी चांगली आहे किंवा नाही. तसेच त्या कंपनीसोबत जोडून चांगला कमिशन कमवू शकतो की नाही हेही समजेल. हे कॉम्पिटिशनचं युग असल्याने जास्त मिळवण्याच्या उद्देशाने कित्येकदा लोक खूप वाईट पद्धतीने फसतात. कारण लोकांकडे, कंपनीकडे दाखवण्यासाठी तर खूप काही आहे, पण कोण किती रिअल आहे याचा शोध पण तुम्हालाच घ्यावा लागेल. यासाठी कोणाच्याही शब्दांवर विश्वास ठेवू नका आणि स्वतःच चांगल्या कंपनीचा शोध घ्या. चांगला रिसर्च करा, मगच कंपनी जॉईन करा. कारण यात तुमचे पैसे तर लागलेलेच असतात, पण तुमचा मौल्यवान वेळसुद्धा लागलेला असतो. मित्रांनो, तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग काय असते, कशी असते, कोणते फायदे असतात, तसेच कोणत्या गोष्टींपासून सावध राहायला पाहिजे हे तर समजलेच असेल. पण हेही आठवण ठेवा, जर तुम्ही कुठे जॉब करत असाल किंवा नेटवर्क मार्केटिंगशी जुळून काम करत असाल तरी कुठेही असो, मेहनत तर तुम्हाला करावीच लागते. कारण विना मेहनतीने कमविणे या जगात शक्य नाही. जर तुम्ही स्ट्रॅटर्जीने चाललात आणि योग्य दिशेने मेहनत केलात तर नेटवर्क मार्केटिंगमधून लवकर आणि लाँग टर्मसाठी खूप सारा पैसे कमवू शकाल. तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगविषयी सगळंच समजलं असेल. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. गेट रिच. नमस्कार.